आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्यांची कचोरी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या सुधाज फूड लॅब चॅनलमध्ये. इथे मी मैदा घेतलाय आणि त्यामध्ये मी मीठ, ओवा आणि तेलाचं मोहन घालून याला छान भिजवून घेते. अशी मूठ वळायला लागली की असं समजायचं की आपलं मोहन व्यवस्थित झालंय. आता त्यामध्ये मी धणे, जिरे, शोभ हे एक टीस्पून असं टाकून घेतलंय, पोहे खायचा चमचा. आणि याला थोडं मंद आचेवर असं मी भाजून घेते. याला आपल्याला जाडसर याची पूड बनवायची आहे. आता त्याच कढईमध्ये मी जे दाणे धुतलेत तुरीचे त्याला छान भाजून घेते. तेल टाकून थोडं आपल्याला भाजून घ्यायचंय. जास्त भाजायचं नाही, त्यामुळे दाणे कडक होतात. थोडंच भाजायचं, त्याला थोडे स्पॉट यायला लागले का आपल्याला ते भाजणं बंद करायचं. त्याच कढईमध्ये मिरची भाजून घेतली मी, आले, मिरची आणि आल्याची थोडी दरदरी पेस्ट असं मी हे घालून दाणे बारीक वाटून घेते. त्यामध्ये चवीकरता मी कढीपत्ता टाकलाय. कढीपत्ता ऑप्शनल आहे. त्याच कढईमध्ये आता मी थोडं तेल टाकून घेते आणि त्यामध्ये मोहरी आणि जे आपण आबडधोबड सारण जे तयार केली पूड ते त्यामध्ये टाकायची आहे. शोभ, जिरं, धण्यांची त्याला पण भाजून घेतलंय. थोडी हळद, तिखट कमीच घालायचं. आपण हिरवी मिरची घातली त्यामध्ये ऑलरेडी. याला छान स्मॅश करायचे. गरम मसाला आणि 2 पोहे खाण्याचा चमचा असं एवढं मी बेसन त्यामध्ये टाकले बाइंडिंग करता. मीठ टाकायचंय. थोडं पाणी टाकून आपल्याला छान परतून घ्यायचंय. थोडं झाकण ठेवून व्यवस्थित होऊ द्यायचंय. कोथिंबीर टाकायची आहे. थोडी एक वाफ येऊ द्यायची. वाफ आली का त्यामध्ये थोडं निंबू पिळून टाकायचंय. निंबू पण ऑप्शनल आहे, पण निंबाने टेस्ट छान येते, थोडी टँगी फ्लेवर येतो. आता मी असे सर्व बॉल्स तयार करून घेणार आहेत कचोरीचे, म्हणजे आपल्याला पुरी लाटली का लगेच कचोरी भरायला सहज सोपं होईल. याप्रमाणे मी सर्व बॉल्स बनवून घेतले कचोरीच्या सारणांचे. हे बघा, बरोबर एका साइजचे बॉल तसे तयार करून घेतले. आता मी मैदा घेणार आहे, आपला उंडा, आणि तो गोळा लाटून घ्यायचा आहे आणि ते फिलिंग आता मी त्यामध्ये भरणार आहे कचोरीची, जे आपण गोळे तयार केले. छान असं दाबून भरायचंय, भरपूर भरायचंय, घरची कचोरी असल्यामुळं. हे तुम्ही कचोरी पुदिन्याच्या चटणी सोबत अथवा चिंचेच्या कोळासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. नक्की करून पहा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. अशाच आता मी पूर्ण प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घेणार आहेत आणि याला छान मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचे. हे बघा, जसं आपण पुरणपोळी भरतो ना पुरण, तर त्याप्रमाणे भरायचंय आणि एका साइडने पूर्णपणे होऊ द्यायची मंद आचेवर, म्हणजे मध्यम आचेवर, आणि नंतर दुसरी बाजू आपल्याला पलटून घ्यायची, म्हणजे एक साइड पूर्ण लाल होईल छान. हे बघा किती छान कचोरी तयार झालीये, छान फुगली टम. त्याप्रमाणे सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. एकदम क्रिस्पी आणि छान, एकदम चविष्ट अशी कचोरी आपली तयार.